आणि त्यामुळे त्यांनी काही नावं सुद्धा घेतलेली होती. परंतु मला तुम्हाला एक विश्लेषक, राजकीय आणि त्याचबरोबर समाज तुम्ही ज्या पद्धतीने पाहताय गेली अनेक वर्ष, त्या मुद्द्यावरती असं विचारायचं आहे की हे काही जनरलायझेशन होऊ शकतं का, की विशेष पद्धतीच्या देवळांमध्ये विशेष जाती धर्माच्या लोकांना प्रवेश मिळाला पाहिजे किंवा इतर जाती धर्माच्या लोकांना प्रवेश पूर्णपणे नाकारला जातो, असं काही आहे का? नाही नाही, मला तरी असं वाटत नाही कुठे काही. उलट काळाराम मंदिर सारखं सत्याग्रह जेव्हा झाला तेव्हा दलितांना त्या ह्याच्यामध्ये प्रवेश दिला गेला. धर्माबद्दल, हे जातीबद्दल झालं. धर्माबद्दल म्हणाल तर मला वाटत नाही मशिदीमध्ये कोणी जायला नाकारतं कोणी तिथे. आता ते मक्केला वगैरे असेल कदाचित, मक्का मदिना. पण मंदिराच्या बाबतीमध्ये सुद्धा असा काही नियम आहे आपल्याकडे? पण मंदिरामध्ये मला वाटत नाही असा कुठला नियम. हा, काही ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत. आता माझं गाव जे आहे त्र्यंबकेश्वर, तिथेही त्यांनी गेल्या काही वर्षांपूर्वी बोर्ड लावला. तसा नव्हता पूर्वी, तो आधी नव्हता, पण तो आता लावलाय बोर्ड की हिंदूंशिवाय अन्य धर्मियांना जाण्यास मनाई आहे म्हणून. आणि असं अनेक ठिकाणी लावलेलं दिसतो असा. पण मग ज्या ठिकाणी अशा पद्धतीने कुठला नियम नाहीये, अशा ठिकाणी असा वाद निर्माण करणं हा केवळ राजकीय हेतूने केलेला वाद आहे असं तुम्हाला नाही का वाटत? नाही, हा वाद प्रवेशाचा वाद म्हणताय तुम्ही? हो हो. प्रवेशाचा वाद राजकीय हेतूचा काही संबंध नाही. प्रत्येक मंदिराचे आणि प्रत्येक धर्माचे काही नियम असतात आणि त्या नियमाप्रमाणे ते त्याच्यामध्ये केलं जातं. आता तुम्ही जर त्याच्यात, प्रत्येकाचा अधिकार असतो ना धर्माचा. प्रत्येक धर्माला अधिकार आहे आपल्या मंदिरामध्ये, आपल्या प्रार्थना स्थळामध्ये कोणाला प्रवेश द्यावा, कोणाला देऊ नये, हा प्रत्येकाला अधिकार आहे. चर्चमध्ये कोणाला कोणत्याही धर्मीने जाऊ शकतो हे आहे. किंवा आता तुम्ही मदिनेला गेलात, मक्कीला गेलात, मला वाटत नाही हिंदूंशिवाय कोणाला तिकडे, हिंदूंना सोडतील म्हणे, मुस्लिमांशिवाय कोणाला तिकडे प्रवेश देत नाहीत असं मी ऐकलेलं आहे. परंतु परंतु हिंदू धर्मामध्ये अनेक ठिकाणी असं लिहिलेलं आहे, असं बोर्ड लावलेत बाहेर, हिंदूंशिवाय अन्य धर्मियांना जाण्यात मनाई आहे. पण हा त्यांचा अधिकार आहे. मला पण ज्या अर्थी अशा पद्धतीने अब्दुल सत्तार आज त्या शिवरात्री निमित्त त्या मंदिरामध्ये गेले होते, त्या अर्थी असा कुठलाही तिकडे बोर्ड लावला